Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 47 of chapter number 12 perimeter and area from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 86 वर प्रॅक्टिस सेट 47 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा प्रॅक्टिस सेट 46 मध्ये आपण कशाचा अभ्यास केला आठवते का तुम्हाला? लगेचच आठवेल का नाही आठवणार? आपण काय केलं होतं? स्क्वेअरचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते पाहिलं आणि रेक्टँगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते अभ्यासलं. सांगा बरं कोणता फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा? एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू येस साइड इंटू साइड. व्हेरी गुड. आता मला सांगा रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आपण यूज करतो? एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू व्हेरी गुड लेंथ इंटू ब्रेथ. आता प्रॅक्टिस सेट 47 मध्ये आपण क्यूब आणि क्यूबाइड या दोन शेप्सचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते पाहणार आहोत. आता मला सांगा क्यूब कसा असतो आणि क्यूबाइड कसा असतो हे तुम्हाला आठवतंय का? या आधीच्या क्लासेसमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. हे पहा अशा प्रकारच्या शेपला काय म्हणतात? क्यूब. 3D शेप आहे की नाही? हा काय म्हणतात त्याला? क्यूब म्हणतात. हो ना. क्यूबमध्ये किती सरफेसेस असतात? तुम्ही म्हणाल 6 सरफेसेस असतात. हो की नाही? तुम्हाला सगळं आठवतंय. इथे पहा हा जो आपल्याला समोर दिसतोय हा आहे क्यूबचा फर्स्ट सरफेस. त्यानंतर याच्या अपोजिट साईडला सेकंड सरफेस असतो बरोबर याच्या मागे. त्यानंतर हा जो इथला आहे सरफेस तो एक सरफेस बरोबर. थर्ड सरफेस याच्या अपोजिट साईडला म्हणजे या क्यूबच्या खाली फोर्थ सरफेस बरोबर. आता या साईडचा हा जो सरफेस आहे हा फिफ्थ सरफेस आणि याच्या अपोजिट साईडचा या साईडला जो असणार आहे तो असणार आहे सिक्स्थ सरफेस. क्यूबला किती सरफेसेस असतात? 6 सरफेस असतात बरोबर. आणि आणखी एक विशेषता काय आहे? स्क्वेअर आणि क्यूब या दोघांमध्ये काय संबंध आहे? क्यूबचे प्रत्येक सरफेस हे स्क्वेअर असतात. ही सगळ्यात मोठी विशेषता आहे. म्हणून तर याला क्यूब असं म्हणतात. आलं का लक्षात? क्यूबचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो. गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे, विसरायची नाही. म्हणून तर याला क्यूब असं म्हणतात. चला आता क्यूब म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. आता पाहूयात क्यूबाइड कशाला म्हणतात. हे पहा अशा प्रकारच्या शेपला क्यूबॉइड असं म्हणतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं क्यूबचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो म्हणून त्याला क्यूब म्हणतात. तर क्यूबाइडचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो म्हणून त्याला क्यूबॉइड म्हणतात. आता इथे पहा ज्याप्रमाणे क्यूबला 6 सरफेसेस आहेत त्याचप्रमाणे क्यूबॉइडचे सुद्धा 6 सरफेस असतात. हा फ्रंट सरफेस याच्या अपोजिटवाला सेकंड सरफेस झाला. हा 1 अपोजिट साईडचा 2 त्यानंतर हा टॉपचा 3 झाला. याच्या खालचा अपोजिट साईडचा याच्या हा टॉप सरफेस झाला आणि हा खालचा जो असणार आहे तो बॉटम सरफेस. किती सरफेसेस झाले आता इथे एकूण मिळून? 4 सरफेसेस झाले की नाही? आता हा इकडचा या साईडचा 5th सरफेस आणि याच्या अपोजिट साईडचा या साईडचा 6th सरफेस. क्यूबॉइडला सुद्धा 6 सरफेस असतात आणि याचे प्रत्येक सरफेस हा कोणत्या शेपचा असतो? प्रत्येक सरफेस क्यूबॉइडचा रेक्टँगल शेपचा असतो. मुलांनो आता तुम्हाला क्यूब आणि क्यूबॉइड हे कसे असतात यांच्यामध्ये काय फरक आहे ते चांगलं कळालं असणार. मला काही थिंग्स सांगता का तुम्ही आता क्यूब शेपच्या असणाऱ्या? हे पहा या सगळ्या थिंग्स क्यूब शेपच्या आहेत हो की नाही? आता क्यूबॉइड शेपच्या थिंग्स सांगा. सगळ्यात आधी क्यूबॉइड शेपचा आपल्याला बॉक्स डोळ्यासमोर येतो. त्यानंतर मॅच स्टिक येते, आपला टिफिन बॉक्स, स्कूलमधलं डस्टर, टेक्स्टबुक, नोटबुक या सगळ्यांचा शेप कसा आहे? क्यूबॉइड आहे. मग या सगळ्या थिंग्सचा जर आपल्याला सरफेस एरिया मेजर करायचा असेल तर तो करता येतो का? ज्याप्रमाणे आपल्याला स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करता येतो, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करता येतो, त्याच प्रकारे आपल्याला क्यूब आणि क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट करता येतो का? हो, का नाही येणार? आणि खूप इझी आहे या सगळ्या थिंग्सचा सरफेस एरिया मेजर करणे और फाइंड आउट करणे. मग त्यासाठी काही फॉर्म्युला आहे का? तर हो, ज्या प्रकारे स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, रेक्टँगलचा एरिया मेजर करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, त्याच प्रकारे क्यूबचा सरफेस एरिया मेजर करण्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे आणि क्यूबॉइडचा सरफेस एरिया मेजर करण्यासाठीचा सुद्धा फॉर्म्युला आहे. आता इथे मी सरळ तुम्हाला तो फॉर्म्युला सांगू शकते आणि म्हणू शकते की तुम्ही पाठ करा. पण
काय होईल जर आपण तो फॉर्म्युला समजून घेतला तर आपल्याला तो फार काळ लक्षात राहील, बाय हार्ट आपल्याला लक्षात राहील, हो की नाही. आपण तो फॉर्म्युला कधी विसरणारच नाही. चला तर मग समजून घेऊयात आधी फॉर्म्युला, की क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे आपल्याला तो कायम लक्षात राहील. हे पहा, इथे हा क्यूब आहे. आता इथे सगळे सरफेस आपल्याला व्यवस्थित दिसत आहे, बरोबर. कोणकोणते सरफेस आहेत, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की क्यूबचे सगळे सरफेस हे कोणत्या शेपचे असतात, स्क्वेअर शेपचे असतात. प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो. चला आपण पाहूयात आता इथला प्रत्येक सरफेस आपण पाहूयात. हे पहा, इथे आपण नाव देऊयात म्हणजे आपल्याला प्रत्येक स्क्वेअरला बाजूला काढता येईल. आता इथे हा पहा, हा फर्स्ट स्क्वेअर आहे या क्यूबचा. तर कोणता आहे, ABCD, इथे राईट करून घेऊयात, स्क्वेअर ABCD. नेक्स्ट स्क्वेअर कोणता आहे या क्यूबमध्ये, हे पहा, हा वरचा, नाव लिहून घेऊयात इथे, EFGH, बरोबर, EFGH. आता नेक्स्ट मला दाखवा कोणता आहे, हा बॉटमचा स्क्वेअर, हा टॉपचा झाला. आता हा पहा, इथे हा फ्रंट स्क्वेअर, याच्या अपोजिटचा बॅक स्क्वेअर, हो ना, नाव लिहून घेऊयात इथे आपण, ABHE. याच्या अपोजिटचा स्क्वेअर कोणता असणार आहे, हे पहा, इथे दिसतोय का तुम्हाला, FDCG. राईट करूयात इथे. आता इकडे बघा, हा जो साईडचा सरफेस आहे हा पण एक स्क्वेअरच आहे ना. चला राईट करूयात इथे, स्क्वेअर EFDA. या स्क्वेअरचा अपोजिट साईडचा हा स्क्वेअर, क्यूबचा हा सरफेस, बरोबर. सो राईट करूयात इथे, स्क्वेअर HGCB. आता आपण इथे सगळे 6 स्क्वेअर राईट करून घेतलेले आहेत. हे 6 स्क्वेअर म्हणजे या क्यूबचे 6 सरफेस आहेत. आलं लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, या क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा करणार, येस, तुमच्या बरोबर लक्षात येत आहे. आता हे सगळे काय आहेत, हे सगळे स्क्वेअर आहेत, बरोबर. आणि या प्रत्येक स्क्वेअरचा एरिया जर आपण ऍड केला तर आपल्याला आपोआपच या क्यूबचा एरिया मिळणार आहे, हो की नाही. किती स्क्वेअर आहेत या क्यूबमध्ये, 6 स्क्वेअर आहेत. आणि या 6 स्क्वेअरचा एरिया म्हणजेच या पूर्ण क्यूबचा एरिया, सरफेस एरिया. आलं लक्षात. चला मग इथे आपण राईट करूयात, एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू काय, साईड इंटू साईड. आता इथे ही जी साईड आहे, साईड AB, याला जर आपण L घेतलं तर या क्यूबच्या सगळ्याच साईड L असणार आहेत, कारण तुम्हाला माहित आहे, बरोबर, सगळ्या इक्वल लेंथच्या असणार आहेत साईड, और एजेस, वी कॅन से एजेस. मग काय राईट करणार इथे आपण, एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू L इंटू L. L किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय, 2 टाइम्स होतोय की नाही. याचाच अर्थ आपण याला L स्क्वेअर असं सुद्धा राईट करू शकतो. आता स्क्वेअर EFGH याचा एरिया काय येणार, सेमच येणार, जो ABCDचा आलाय तोच येणार, कारण हे सगळे स्क्वेअर इक्वल लेंथचे आहेत, सारखेच आहेत, हो ना. सो L इंटू L म्हणजेच L स्क्वेअर. त्याचप्रमाणे हा नेक्स्ट स्क्वेअर येणार, L इंटू L म्हणजेच L स्क्वेअर. त्याचप्रमाणे बाकीचे हे जे सगळे स्क्वेअर आहेत त्यांचा एरिया सुद्धा अशाच प्रकारे येणार. आता या सगळ्या स्क्वेअरचा जो एरिया आहे तो आपण ऍड केला तर आपल्याला काय मिळतं, सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. चला इथे आपण राईट करून घेऊयात, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर्स. चला सम करूयात, 6 स्क्वेअरचा एरिया इथे आपण फाइंड आउट केलेला आहे की नाही, तो सगळे इथे आपण ऍड करूया. सो L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर, 6 टाइम्स L स्क्वेअर करायचं आपल्याला. येस, आता हे L स्क्वेअर किती टाइम्स ऍड होत आहेत, 6 टाइम्स ऍड होत आहेत, बरोबर. म्हणजे किती L स्क्वेअर झाले, 6 L स्क्वेअर झाले, ओके नाही. आता 6 L स्क्वेअर यालाच आपण 6 मल्टिप्लाइड बाय L स्क्वेअर असं सुद्धा राईट करू शकतो. मग आता इथे आपल्याला काय फॉर्म्युला मिळालेला आहे, क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्याचा, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय L स्क्वेअर, और वी कॅन से साइड स्क्वेअर. आलं लक्षात. प्रॅक्टिस सेट 47 मधील फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की क्यूबच्या साइड्स दिलेल्या आहेत, त्यावरून
आपल्याला क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फर्स्ट साईड दिलेली आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे हा एक क्यूब आहे आणि त्याची साईड आहे 3 सेंटीमीटर. मग याचा आपल्याला या क्यूबचा आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. किती इझी आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बरोबर, त्यावरून आपण सरफेस एरिया क्यूबचा इझिली फाइंड आउट करू शकतो. चला सांगा बरं मला फॉर्म्युला लक्षात आहे ना. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टीप्लाइड बाय L square or we can say side square. So 6 multiplied by side square. किती दिलेली आहे साइड 3 सेंटीमीटर, मग 3 चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये 6 मल्टीप्लाइड बाय 3 चा काय स्क्वेअर आहे 3 3 जार 9. स्क्वेअर म्हणजे काय 3 raised to 2. 3 किती टाइम्स मल्टिप्लाय होणार 2 टाइम्स बरोबर. 3 मल्टीप्लाइड बाय 3 3 3 जार 9. आता 6 मल्टीप्लाइड बाय 9 किती झाले 6 9 जार व्हेरी गुड 54. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, आपल्याला एरिया फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं की नाही. एरिया ऑफ अ क्यूब म्हणून आपण इथे स्क्वेअर राईट करणार. आता युनिट काय होते इथे साईडचे युनिट सेंटीमीटर आहे म्हणून इथे आपण सेंटीमीटर राईट करणार. सो आपले फायनल आन्सर काय आले या क्वेश्चनचे 54 स्क्वेअर सेंटीमीटर्स. सेकंड क्यूबची साईड दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. हा क्यूब आहे आणि याची साईड दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. चला आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण फॉर्म्युला राईट करतो. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टीप्लाइड बाय साईड स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपमध्ये 6 मल्टीप्लाइड बाय साईड स्क्वेअर. साईड किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. 5चा स्क्वेअर म्हणजेच काय 5 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय म्हणजे 5 5 जार 25. सो 6 मल्टीप्लाइड बाय 25. 25 6 जार किती 25 6 जार 150. आता इथे युनिट कोणते राईट करणार, आपण क्यूबचा काय फाइंड आउट करतोय एरिया फाइंड आउट करतोय म्हणून स्क्वेअर इथे राईट करणार. आता स्क्वेअरच्या नंतर काय राईट करणार, कोणतं युनिट राईट करणार, इथे साईडचं युनिट काय आहे सेंटीमीटर आहे ना, मग इथे सुद्धा आपल्याला सेंटीमीटरच राईट करावं लागणार. सो 150 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट पाहूयात. आता इथे 3 नंबरला डेसिमल मध्ये आहे नंबर हो की नाही. क्यूबची जी साईड दिलेली आहे ती काय दिलेली आहे 7.2 मीटर आणि इथे युनिट पण पहा. फर्स्ट 2 साईड्समध्ये सेंटीमीटर हे युनिट होते, तर आता या थर्ड नंबरच्या साईडमध्ये मीटर हे युनिट आहे. डेसिमल पॉईंट सुद्धा आलेला आहे आणि युनिट सुद्धा इथे बदललेला आहे मीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे युनिट कोणत्याही क्वेश्चनमध्ये खूप इम्पॉर्टंट असते, व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे. आता चला फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचे आहे तर फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 साईड स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 6 मल्टीप्लाइड बाय साईड काय आहे 7.2. सो 7.2चा स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे 6 मल्टीप्लाइड बाय 7.2चा स्क्वेअर. 7.2चा स्क्वेअर म्हणजे काय तर 7.2 किती टाइम्स मल्टिप्लाय होतो 2 टाइम्स मल्टिप्लाय होतो. चला स्क्वेअर फाइंड आउट करूयात मग 7.2चा. त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला 7.2ला 7.2ने मल्टिप्लाय करावं लागणार. जेव्हा डेसिमल पॉईंट नंबरमध्ये असतो आणि त्यांचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते तेव्हा आपण काय करतो डेसिमल पॉईंट थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवतो. हे पहा अशा प्रकारे. सो इथे 72 मल्टिप्लाइड बाय 72 असे आपण करतो. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे 5184. आता पुन्हा आपल्याला डेसिमल पॉईंटला बोलवायचं आहे. आता डेसिमल पॉईंट प्रोडक्टमध्ये कुठे देणार, त्यासाठी आपल्याला काय करायचे असते इथे पुन्हा आपले जे मेन नंबर्स आहेत डेसिमल तिकडे पाहायचे. आता इथे आपण डेसिमल पॉईंट देऊन घेऊया दोन्हीकडे. 7.2 मल्टिप्लाइड बाय 7.2. आता हा जो फर्स्ट नंबर आहे इकडे लक्ष द्या. इथे पहा डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे आणि नेक्स्ट नंबरमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. म्हणजे टोटल किती डिजिट्स झाले इथला 1 आणि इथला 1 टोटल 2 डिजिट्स झाले. म्हणजे प्रोडक्टमध्ये आपल्याला 2 डिजिट्स सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा असतो. राईट साईडने 2 डिजिट्स सोडायचे आणि मग डेसिमल पॉईंट द्यायचा. मग आता इथे 1 2 झाले 2 डिजिट्स. आता इथे आपण देऊयात डेसिमल पॉईंट. मग आता इथे आपले फायनल प्रोडक्ट काय आले 51.84. चला राईट करून घेऊयात 51.84.
आता इथे आपल्याला परत मल्टिप्लिकेशन करायचे आहे. चला तर मग मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 51.84 मल्टिप्लाइड बाय 6. आता इथे हा डेसिमल नंबर आहे, बरोबर. डेसिमल पॉईंट थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात. सो इथे हे पहा, विदाऊट डेसिमल पॉईंट आपण मल्टिप्लिकेशन केले आणि आपले प्रोडक्ट आलेले आहे इथे. आता या प्रोडक्टमध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. मग प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट कुठे देणार? आता इथे आपले हे जे मेन नंबर्स आहेत तिथे पाहायचं की डेसिमल पॉईंट कुठे कुठे आहे. तर डेसिमल पॉईंट आहे 51.84 मध्ये. चला इथे आपण डेसिमल पॉईंट देऊन घेऊयात. हे पहा 51.84, बरोबर. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत की नाही, बरोबर. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा 2 डिजिट्स सोडून, राईट साईडने 2 डिजिट्स सोडून आपल्याला द्यायचा असतो डेसिमल पॉईंट. सो 1, 2 आणि मग इथे तर 2 डिजिट झाले, मग देणार आपण डेसिमल पॉईंट. सो इथे आपले फायनल आन्सर काय आले? 311.04. आता इथे आपण क्यूबचा एरिया फाइंड आउट करत आहोत, म्हणून इथे राईट करणार स्क्वेअर. आणि आता इथे साईडचे, ही जी क्यूबची साईड दिलेली आहे त्याचे युनिट काय आहे? मीटर आहे. सो सेम युनिट आपल्याला इथे आन्सरमध्ये सुद्धा राईट करायचे आहे, मीटर. सो फायनल आन्सर काय झाले? 311.04 स्क्वेअर मीटर. हा काय झाला? एरिया झाला या क्यूबचा. चला 4th नंबरला साईड दिलेली आहे 6.8 मीटर. फॉर्म्युला राईट करून घेतला, 6 इंटू साईड स्क्वेअर. चला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करणार आपण 6 मल्टिप्लाइड बाय साईड किती दिलेली आहे? 6.8. सो 6.8चा स्क्वेअर, साईडचा स्क्वेअर, साईड दिलेली आहे 6.8 म्हणून 6.8चा स्क्वेअर. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूया 6 मल्टिप्लाइड बाय 6.8चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करावा लागणार, बरोबर. मग त्यासाठी आपण 68 मल्टिप्लाइड बाय 68 करूयात. आता इथे 68 का केले माहिती आहे ना तुम्हाला? डेसिमल पॉईंट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करणे थोडेसे इझी जाते. हे पहा, आपण डेसिमल पॉईंट बाजूला ठेवला आणि मल्टिप्लिकेशन केले. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 4624. आता फायनल प्रोडक्टमध्ये तर आपल्याला डेसिमल पॉईंट विसरायचा नाही आहे. जर फायनल प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट विसरलो तर टीचर सुद्धा आपले मार्क्स इझिली कट करून टाकतील, विसरतील आपल्याला मार्क्स द्यायला, कारण आपण रॉंगच केलेलं आहे, हो ना. त्यामुळे डेसिमल पॉईंट द्यायचा विसरायचा नाही आहे. हे पहा, क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं आहे? 6.8 मल्टिप्लाइड बाय 6.8 केलेलं आहे आणि आपलं प्रोडक्ट काय आलेलं आहे? 4624. आता इथे या प्रोडक्टमध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. आता इथे पहा, हे जे मेन नंबर्स आहेत आपले ज्यांचे आपण मल्टिप्लिकेशन केले तिथे डेसिमल पॉईंट कुठे कुठे आहेत? इथे डेसिमल पॉईंट आहे 1 डिजिट सोडून, राईट साईडने 1 डिजिट सोडून. आणि सेकंड नंबरमध्ये सुद्धा राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग किती डिजिट्स झाले? इथला हा 1 आणि इथला 1, 2 डिजिट्स झाले. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा 2 डिजिट सोडून आपल्याला द्यायचा असतो डेसिमल पॉईंट. सो इथे आपण डेसिमल पॉईंट दिलेला आहे. काय आन्सर आले मग आपले? 46.24. इथे राईट करूयात 46.24. आता 46.24ला 6ने आपल्याला परत मल्टिप्लाय करायचे आहे. चला मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण आता इथे मल्टिप्लिकेशन केलेले आहे. इथे 46.24 इथे आपण डेसिमल पॉईंट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेला आहे. आता फायनल प्रोडक्ट जे आलेले आहे तिथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर मेन जे नंबर्स आहेत ते इथे आपण खाली राईट करून घेऊयात, ज्यांचे आपण मल्टिप्लिकेशन केले. कोणाकोणाचे मल्टिप्लिकेशन केले? 46.24 आणि 6चे मल्टिप्लिकेशन केले. प्रोडक्ट आपल्याला मिळाले हे. आता या प्रोडक्टमध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कुठे देणार? इथे पहा, डेसिमल पॉईंट कुठे आहे? या नंबरमध्ये 2 डिजिट सोडून, राईट साईडने 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा आपण 2 डिजिट सोडून, राईट साईडने 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार आहोत. सो डेसिमल पॉईंट लागणार इथे. काय आले आपले आन्सर? इथे राईट करूयात 277.44. आता इथे आपण क्यूबचा काय फाइंड आउट करत आहोत? सरफेस एरिया ना. सो इथे आपण राईट करणार स्क्वेअर आणि पुढे कोणते युनिट राईट करणार? सेंटीमीटर्स की मीटर्स?
क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेले आहे, युनिट मीटर दिलेले आहे की नाही. मग आन्सरमध्ये सुद्धा, फायनल आन्सरमध्ये सुद्धा आपण मीटर राईट करणार. सो या क्वेश्चनचे आपले फायनल आन्सर झाले 277.44 स्क्वेअर मीटर्स. चला नेक्स्ट 5 नंबरला क्यूबची साईड दिलेली आहे 5.5 मीटर्स आणि या क्यूबचा आता आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला राईट करायचा आहे. काय आहे फॉर्म्युला, 6 मल्टिप्लाइड बाय साईड स्क्वेअर और तुम्ही एल स्क्वेअर असे सुद्धा राईट करू शकता. चला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूया 6 मल्टिप्लाइड बाय साईड स्क्वेअर. साईड किती आहे 5.5 मीटर्स. सो 5.5चा स्क्वेअर, 5.5चा स्क्वेअर किती येणार तो आपल्याला फाइंड आउट करावा लागणार ना. सो चला हा डेसिमल पॉईंट आता आपण इथून थोड्या वेळासाठी विसरून जाऊयात आणि मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 55 मल्टिप्लाइड बाय 55 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 3025. आता डेसिमल पॉईंटला परत आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला डेसिमल पॉईंटला बोलवून घ्यायचं आहे. कसं बोलवणार हे पहा. आपण कशाचे मल्टिप्लिकेशन केलेले आहे. आता इथे आपण डेसिमल पॉईंट दिला नाही कारण आपल्याला थोडंसं गोंधळ होईल मल्टिप्लिकेशन करताना म्हणून. पण आपण मल्टिप्लिकेशन ॲक्च्युली कशाचं केलेले आहे 5.5 मल्टिप्लाइड बाय 5.5 बरोबर. मग यांचे जे हे फायनल प्रोडक्ट आलेले आहे या फायनल प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट कुठे लागणार हे पहा. इथे हा जो मल्टिप्लिकंट आहे त्याला राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलेला आहे बरोबर. आणि जो मल्टिप्लायर आहे तिथे सुद्धा राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलेला आहे. म्हणजे टोटल किती डिजिट्स झाले, इथला डेसिमल पॉईंट नंतरचा 1 डिजिट आणि इथला हा 1 डिजिट, टोटल 2 डिजिट्स. मग जे प्रोडक्ट आपले आलेले आहे तिथे सुद्धा राईट साईडने 2 डिजिट्स सोडून आपल्याला द्यायचा आहे असा एक डेसिमल पॉईंट. मग आता इथे आपले आन्सर काय झाले, प्रोडक्ट काय आले इथे 30.25. सो 5.5 मल्टिप्लाइड बाय 5.5 इज इक्वल टू 30.25. चला इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूया 6 मल्टिप्लाइड बाय 30.25. आता इथे आपल्याला पुन्हा मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आपण आधी काय केलं 5.5चा स्क्वेअर फाइंड आउट केला बरोबर आणि तो इथे राईट केलेला आहे. आता त्या स्क्वेअरला आपल्याला 6ने मल्टिप्लाय करायचे. चला मल्टिप्लिकेशन करा. हे पहा थोड्या वेळासाठी आपण डेसिमल पॉईंट बाजूला ठेवला आणि मल्टिप्लिकेशन केले. प्रोडक्ट आपले हे आले. आता जे फायनल प्रोडक्ट आलेले आहे इथे तिथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यावा लागणार आहे. मग आपण ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन कसले केले तर 30.25 आणि 6चे आणि प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहे हे. या प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट आता कुठे देणार हे पहा. इथे 30.25 मध्ये 2 डिजिट सोडून एक डेसिमल पॉईंट आहे आणि हा जो मल्टिप्लायर आहे तिथे डेसिमल पॉईंट नाहीच आहे म्हटल्यावर इथला हा जो नंबर आहे तिथे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग आपले जे प्रोडक्ट आलेले आहे तिथे सुद्धा 2 डिजिट सोडून आपण देणार एक डेसिमल पॉईंट. सो इथे आपले आन्सर काय आले 181.5. आता तुम्ही म्हणाल इथे तर 50 आहे, तुम्ही इथे फक्त 5 राईट केलं, असं कसं केलं. डोंट वरी सांगते. आता डेसिमल पॉईंट नंतर इथे 5 आहे. 5च्या पुढे जो 0 येतो त्याला काहीच व्हॅल्यू नसते, त्याची व्हॅल्यू 0च असते. त्यामुळे तो 0 नाही राईट केला तरीही चालतो. चला आता इथे क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून आपण इथे राईट करणार स्क्वेअर आणि युनिट कोणते राईट करणार स्क्वेअरच्या पुढे मीटर, कारण इथे साईड मीटरमध्ये दिलेली आहे. चला मीटर इथे राईट करून घेऊयात. सो या क्वेश्चनचे आपले फायनल आन्सर आलेले आहे 181.5 स्क्वेअर मीटर्स. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड्स ऑफ लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट ॲज गिवन बिलो. आता इथे क्युबॉइडची लेंथ, ब्रेड्थ, हाईट दिलेली आहे. लेंथ, ब्रेड्थ, हाईट यावरून आपल्याला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग आता मला सांगा क्युबॉइड म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का. तुम्ही म्हणाल हो आम्हाला माहीत आहे, आम्ही अभ्यास केलेला आहे या आधीच्या प्रिव्हियस क्लासेसमध्ये, हो की नाही.
क्युबॉइडला 6 सरफेसेस असतात. त्याचबरोबर क्युबॉइडचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो, हे आपल्याला माहीत आहे. मग जर आपल्याला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर तो कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार? हे पहा, इथे हा क्युबॉइड आहे. या क्युबॉइडमध्ये 6 सरफेसेस आहेत आणि प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग जर आपण प्रत्येक रेक्टँगलचा एरिया, म्हणजे किती रेक्टँगल्स आहेत? 6 रेक्टँगल्स आहेत, हो की नाही? मग 6 रेक्टँगल्सच्या एरियाला जर आपण ऍड केले तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड मिळून जाईल, हो की नाही? चला आता आपण या क्युबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट करूयात. पाहूयात आपल्याला जमतंय का. हा क्युबॉइड आहे. इथे या क्युबॉइडची ही आहे लेंथ, ही आहे ब्रेड्थ. लेंथला आपण एल नाव दिलेलं आहे, ब्रेड्थला आपण बी नाव दिलेलं आहे, हे पहा. आणि हाईटला आपण नाव दिलेलं आहे एच. आता या क्युबॉइडमध्ये जे सगळे रेक्टँगल्स आहेत त्या सगळ्या रेक्टँगल्सचा आपण एरिया फाइंड आउट करूयात. सो फर्स्ट रेक्टँगल आपण इथे हा घेऊयात. क्युबॉइडमधला काय नाव आहे याचं? FGHE. आता रेक्टँगल FGHEचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण तो कसा फाइंड आउट करणार? आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हो की नाही? एरिया ऑफ रेक्टँगल FGHE इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. बरोबर, इथे राईट करून घेऊयात मग, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता हा जो रेक्टँगल आहे FGHE, याच्या अपोजिट रेक्टँगल कोणता आहे? हे पहा, हा. बरोबर, ADCB. रेक्टँगल ADCB चा एरिया काय येणार? जो एरिया या बॉटम रेक्टँगलचा आहे तोच एरिया टॉप रेक्टँगलचा येणार, कारण हे दोन्ही अपोजिट रेक्टँगल्स आहेत या क्युबॉइड मधले. म्हटल्यावर इथे आपण राईट करूयात एरिया ऑफ रेक्टँगल ADCB इज इक्वल टू येस लेंथ इंटू ब्रेड्थ. आता नेक्स्ट रेक्टँगल पाहूयात आपण या क्युबॉइड मधले. आधी आपण बॉटम आणि टॉपचं पाहिला, आता आपण फ्रंट आणि बॅकचे कोणते आहेत रेक्टँगल्स ते पाहूयात. हे पहा, हा आहे फ्रंट रेक्टँगल या क्युबॉइड मधला. कोणता आहे? नाव लिहून घेऊया तिथे, DGHC. DGHC. आता DGHC या रेक्टँगलची लेंथ कोणती आहे? हे पहा, ही आहे लेंथ. आणि ब्रेड्थ कोणती आहे? हे पहा, ही येणार ब्रेड्थ, ही येणार लेंथ, ह्याच्या अपोजिट ही लेंथ. बरोबर, त्याचबरोबर ही ब्रेड्थ आणि ही ब्रेड्थ. मग ही जी ब्रेड्थ आहे त्याला काय नाव दिलेलं आहे? H. म्हटल्यावर रेक्टँगल DGHC चा एरिया काय येणार? एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू H. आता हा जो फ्रंट रेक्टँगल आहे त्याचा बॅक अपोजिट रेक्टँगल कोणता असणार आहे क्युबॉइड मधला? हा जो बॅक आहे तो. बरोबर, नाव राईट करून घेऊयात, हा AFEB. आता रेक्टँगल AFEB चा एरिया काय येणार? जो याचा आहे फ्रंट रेक्टँगलचा आहे तोच बॅक रेक्टँगलचा असणार आहे. सो इथे राईट करून घेऊयात L इंटू H. आता हे झाले या क्युबॉइड मधले 4 रेक्टँगल्स. आता हे जे साईडचे राहिलेले आहेत ते आपण पाहूयात. हे पहा, हा नाव राईट करूया तिथे. आता या रेक्टँगलचा एरिया काय येणार? एरिया ऑफ रेक्टँगल CHEB काय येणार? हे पहा, या रेक्टँगलची ही आहे लेंथ आणि ही आहे ब्रेड्थ. बरोबर, मग यांची नावं काय आहेत? लेंथला काय म्हटलेलं आहे? B आणि ब्रेड्थला काय म्हटलेलं आहे? H. इथे काय येणार? B इंटू H. आता या रेक्टँगलचा अपोजिट रेक्टँगल आहे हा. हे पहा, मग जो एरिया या रेक्टँगलचा आहे तोच या रेक्टँगलचा असणार आहे. बरोबर, कारण दोन्ही अपोजिट रेक्टँगल्स आहेत या क्युबॉइड मधले. राईट करून घेऊयात मग इथे नाव ADGF आणि याचा एरिया येणार B इंटू H. आता आपण या सगळ्या रेक्टँगल्सचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. L इंटू B म्हणजेच काय? LB आपण याला राईट करू शकतो, इथे सुद्धा LB राईट करू शकतो. L इंटू H म्हणजेच LH. खाली सुद्धा काय येणार? LH. इथे काय येणार? BH. इथे काय येणार? BH. आता या सगळ्या 6 रेक्टँगल्सचा एरिया जर आपण ऍड केला तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड मिळणार. येतं ना लक्षात तुमच्या? चला मग इथे राईट करूयात. सो टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ 6 रेक्टँगल्स. चला ऍड करून घेऊयात या सगळ्यांना. LB प्लस LB प्लस LH प्लस LH प्लस BH प्लस BH.
आता इथे एल बी किती झाले, 2 झाले ना, मग 2LB प्लस LH किती आहेत, 2 आहेत. सो प्लस 2LH प्लस 2BH. आता तुम्ही पाहताय का सगळीकडे काय कॉमन आहे, सगळीकडे 2 कॉमन आहेत, बरोबर. मग हे जे 2 आहेत ते आपण अशा प्रकारे बाजूला काढूयात कारण ते कॉमन आहेत आणि LB प्लस LH प्लस BH करूयात ब्रॅकेटमध्ये. सो टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. हे काय झालं, क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला झाला. मग हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या लक्षात आलं का, क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे. टोटल सरफेस एरिया आपण क्युबॉइडचा फाइंड आउट करतो म्हणजेच काय करतो, तर क्युबॉइडमध्ये जे 6 सरफेसेस आहेत ते रेक्टँगल आहेत. मग त्या रेक्टँगल्सचा, त्या 6 रेक्टँगल्सचं ॲडिशन करून जे सम येतं ते सम म्हणजेच काय, तर क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया. इतकं सोपं आहे आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सुद्धा खूप इझी आहे. काय करायचं आहे आपल्याला, 2 राईट करायचं आहे ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेट स्टार्ट करायचं आहे, मग LB प्लस LH राईट करायचं. आलं लक्षात, LB प्लस LH आणि LB LH या दोघांमध्ये L कॉमन आहे ना, मग तो नाही घ्यायचा. मग काय राहिलं, B आणि H. मग इकडे प्लसचं साईन द्यायचं आणि राईट करायचं BH. LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. इतकं सोपं आहे. चला आता तुम्हाला हा फॉर्म्युला समजलेला आहे. आपण प्रॅक्टिस सेट 47 मधील सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. लेंथ, ब्रेड्थ, हाईट त्यांनी दिलेली आहे. आता इथे कोणती लेंथ, कोणतं ब्रेड्थ आणि कोणती हाईट असा जर तुम्हाला विचार पडला असेल तर लक्षात घ्यायचंय, इथे लिहिताना त्यांनी कसं राईट केलेलं आहे, लेंथ, ब्रेड्थ, हाईट. मग जे फर्स्ट आहे ते आहे लेंथ, सेकंड आहे ते आहे ब्रेड्थ आणि थर्ड जे आहे ते हाईट आहे. चला फर्स्ट इथे आपण राईट करून घेऊयात. आता इथे लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट आहे क्युबॉइडची 5 सेंटीमीटर. इथे आपण पुन्हा राईट करून घेऊयात म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. चला आता फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू, सांगा आता काय फॉर्म्युला आहे. येस, व्हेरी गुड, खूप शार्प आहात तुम्ही. 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करणार आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. आता इथे L काय आहे, 12 सेंटीमीटर. हे पहा इथे आपण राईट केले की नाही, L इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो इथे राईट करायचं 12 सेंटीमीटर्स. आता L आणि B या दोघांच्या मध्ये काहीच नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, हो ना. सो 12 मल्टिप्लाइड बाय B काय आहे, B आहे 10 सेंटीमीटर्स. सो इथे राईट करायचं 10. मग प्लसचं साईन द्यायचं ॲज इट इज. आता L काय आहे 12, ओके नाही, इथे 12 राईट करा. मल्टिप्लिकेशनचं साईन H काय आहे 5 सेंटीमीटर्स, राईट करा 5 सेंटीमीटर्स. प्लस B काय आहे, B आहे 10 सेंटीमीटर्स, राईट करायचं इथे 10 सेंटीमीटर्स मल्टिप्लाइड बाय H किती आहे 5 आहे, राईट करा 5 ब्रॅकेट क्लोज. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 ब्रॅकेट ओपन, 12 10 जार 120 प्लस 12 5 जार 60 प्लस 10 5 जार 50 ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, ब्रॅकेटमधले हे जे आपण नंबर्स राईट केलेले आहेत त्यांची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय सम मिळते 230. सो 2 ब्रॅकेटमध्ये 230. आता हे ब्रॅकेट कधी जाणार, जेव्हा आपण 2 आणि 230चे मल्टिप्लिकेशन करू. आता इथे 2 आहे आणि ब्रॅकेटमध्ये 230 आहे, याचाच अर्थ काय की 230 बरोबर मल्टिप्लाय होत आहे. चला मग मल्टिप्लिकेशन करा. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला मिळते 440. सो 440 आपले झाले आन्सर. पण आता इथे युनिट काय राईट करणार, आपण क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करतोय, बरोबर. एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून इथे राईट करणार स्क्वेअर आणि युनिट काय राईट करणार, इथले सेंटीमीटर्स मध्ये दिलेले आहेत की नाही सगळ्या व्हॅल्यूज. सो इथे राईट करणार सेंटीमीटर्स. सो हिअर आवर फायनल आन्सर इज 460 स्क्वेअर सेंटीमीटर्स.
चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट काय काय दिलेले आहे. लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स, ब्रेड्थ आहे 3.5 सेंटीमीटर्स आणि हाईट आहे 1.4 सेंटीमीटर्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 ब्रॅकेट ओपन LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत आपल्याला. सो 2 ब्रॅकेट ओपन, L किती आहे 5, राईट करा 5. B किती आहे, B आहे 3.5. पण 3.5 लिहायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं आहे. कारण L आणि B मध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय 3.5. मग नेक्स्ट हे जे प्लसचं साईन आहे ते ॲज इट इज द्यायचे. L काय आहे, L आहे 5 सेंटीमीटर्स. चला राईट करा 5 सेंटीमीटर्स. मल्टिप्लाइड बाय H आहे 1.4 सेंटीमीटर्स. राईट करा 1.4 सेंटीमीटर्स. प्लसचं साईन ॲज इट इज देऊन घ्यायचं आहे, न विसरता. मग B आहे 3.5 सेंटीमीटर्स. राईट करा 3.5 सेंटीमीटर्स. मल्टिप्लाइड बाय H आहे 1.4 सेंटीमीटर्स. ब्रॅकेट क्लोज. चला सॉल्व करा ब्रॅकेट. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 3.5 मल्टिप्लाइड बाय 5 किती आले प्रोडक्ट, 17.5. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की मल्टिप्लिकेशन करते वेळी डेसिमल पॉईंटचं करायचं काय. मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा कमेंटमध्ये काही मुलांचं कन्फ्युजन असलेलं मला जाणवलेलं आहे की डेसिमल पॉईंटचे मल्टिप्लिकेशन करायचे कसे. खूप सोपं आहे. काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करते वेळी जेव्हा आपण रफ वर्क करतो तेव्हा डेसिमल पॉईंट द्यायचाच नाही, सरळ मल्टिप्लिकेशन करायचे. आता इथे 35 राईट करायचे, त्याला 5ने मल्टिप्लाय करायचं. प्रोडक्ट काय येणार 175. मग आता डेसिमल पॉईंट प्रोडक्टमध्ये आपल्याला द्यायचा आहे. मग कुठे देणार प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट, इथे पहा 3.5. इथे डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत, 1 डिजिट आहे. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा राईट साईडने 1 डिजिट सोडून द्यायचं आपल्याला डेसिमल पॉईंट. आलं लक्षात. मग ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कायम लक्षात ठेवायच्यात. आता तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये आहात, पुढे तुम्ही 8thमध्ये जाल, 9thमध्ये जाल, या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितल्या जाणार नाहीत. मग हे बेसिक, ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत आता 7thमध्ये पूर्ण क्लिअर करून घ्या. जरी आता सुद्धा तुम्हाला जर थोडेफार डाऊट्स असतील तर तुम्ही जुने व्हिडिओज पाहून घ्या. सो आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करणार 2 ब्रॅकेटमध्ये आपले हे जे प्रोडक्ट आलेले आहेत ते राईट करून घेऊया 17.5. मग हे प्लसचे साईन ॲज इट इज देऊन घ्या. आता 1.4 मल्टिप्लाइड बाय 5 करायचे आपल्याला. हे पहा 1.4 मल्टिप्लाइड बाय 5 केले. आता इथे काय आन्सर आले आपले 7.0. आता हा डेसिमल पॉईंट नंतर जो 0 आलेला असतो त्याची काहीच व्हॅल्यू नसते. तो नाही राईट केला तरीही चालतो, फक्त 7 राईट केलं तरी सुद्धा चालतं. पण आता इथे आपण राईट करूयात 7.0 ॲज इट इज, जे आपले प्रोडक्ट आलेले आहे ते. कारण ह्या बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सुद्धा आपल्या डेसिमल पॉईंटमध्ये आहेत, हो ना. त्यामुळे इथे आपण डेसिमल पॉईंट देऊन घेऊयात, नो प्रॉब्लेम. ॲडिशनचे साईन. आता इथे 3.5 मल्टिप्लाइड बाय 1.4. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केले, आपले प्रोडक्ट काय आले 4.90. आता इथे काही मुलांना प्रश्न पडेल की इथे तर डेसिमल पॉईंट नंतर 1च डिजिट आहे, मग प्रोडक्टमध्ये 2 डिजिट सोडून मग डेसिमल पॉईंट का दिलेला आहे. तर लक्षात घ्या, हे पहा इथे जो मल्टिप्लिकेंट आहे तिथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, मल्टिप्लायरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. मग टोटल किती डिजिट झाले, 2 डिजिट झाले बरोबर. डेसिमल पॉईंट नंतरचे याचा एक, मल्टिप्लिकेंटचा एक आणि मल्टिप्लायरचा एक. सो जे प्रोडक्ट येईल तिथे सुद्धा आपल्याला राईट साईडने 2 डिजिट्स सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा असतो. सो इथे राईट करून घेऊयात 4.90 ब्रॅकेट क्लोज. आता या सगळ्यांची ब्रॅकेटमध्ये जे नंबर्स आलेले आहेत आपले त्यांची ॲडिशन करून घेऊयात आपण. हे पहा आता डेसिमल पॉईंट्सची ॲडिशन कशी करायची. डेसिमल पॉईंट बरोबर एकाखाली एकच आले पाहिजेत, कुठेही राईट करायचे नाही आहेत आणि त्या अकॉर्डिंगलीच आपल्याला इतर नंबर्स राईट करून घ्यायचे असतात. सो 17.5 त्यानंतर 7.0 प्लस 4.9. चला डेसिमल पॉईंट नंतर हे जे नंबर्स आहेत त्यांचे ॲडिशन करा. 9 + 5 किती झाले 14. सो 4 इथे राईट करणार, 1 जाणार कॅरी ओव्हर आणि हा जो डेसिमल पॉईंट आहे तो ॲज इट इज आपण इथे खाली देऊन घ्यायचा आहे. आता यांची ॲडिशन करा. 7 + 7 किती झाले, 7 + 7 येस 14. 14 + 1 15. 15 + 4 19. सो 9 देणार इथे आपण राईट करणार, 1 जाणार कॅरी ओव्हर. 1 + 1 2. सो इथे आपले सम काय आले 29.4. राईट करून घेऊया तिथे 2 ब्रॅकेटमध्ये 29.4. आता इथे
2 आणि ब्रॅकेटमध्ये 29.4 आहे म्हटल्यावर आपल्याला काय करायचं आहे, यांचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. 29.4 मल्टिप्लाइड बाय 2. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आलेले आहे आपले 58.8. 58.8 हे आपले काय झाले फायनल आन्सर. पण याला आपल्याला फायनल आन्सर म्हणता येणार नाही. आपल्याला काय करायचं इथे युनिट राईट करायचं आहे. हा आपण क्युबॉइडचा एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून इथे आपण राईट केलं स्क्वेअर आणि इथे लेंथ ब्रेथ हाईट कशामध्ये दिलेले आहे, त्यांचं युनिट काय आहे सेंटीमीटर्स. इथे सुद्धा आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर्स असे राईट करायचे. सो या क्वेश्चनचे हे झाले फायनल आन्सर. आता या स्लाइडमध्ये मला रफ वर्क करण्यासाठी जागा नाहीये म्हणून मी इथेच रफ वर्क करत असते. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये साईडला राईट हँड साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या साईडला रफ वर्क म्हणून राईट करून तिथे रफ वर्क करायचं आहे. सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी करायच्या. चला नेक्स्ट पाहूयात. 3rd नंबरला मेजरमेंट्स दिलेले आहेत. लेंथ आहे 2.5 मीटर, ब्रेड्थ आहे 2 मीटर, हाईट आहे 2.4 मीटर्स. चला फॉर्म्युला राईट करून घ्या. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्या. 2 ब्रॅकेटमध्ये L आहे 2.5 मीटर मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ आहे 2 मीटर्स प्लस त्यानंतर लेंथ आहे 2.5 मल्टिप्लाइड बाय H आहे 2.4 प्लस B किती आहे 2 आणि H किती आहे 2.4. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2.4 ब्रॅकेट क्लोज. चला आता 1 बाय 1 मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 2.5 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले प्रोडक्ट येते 5.0. सो इथे राईट करून घेऊयात 5.0 प्लस 2.5 मल्टिप्लाइड बाय 2.4 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे पहा प्रोडक्ट काय आलेले आहे आपले 6.00. राईट करून घेऊया 6.00. आता इथे मी 00 नाही राईट केलं कारण या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे डेसिमल पॉईंट नंतरचे जेवढे झिरोज येतात त्याला काहीच व्हॅल्यू नसते, त्यामुळे ते झिरोज नाही राईट केले तरी सुद्धा चालतात. नेक्स्ट आपण मल्टिप्लिकेशन करूयात. 2.4 मल्टिप्लाइड बाय 2 प्रोडक्ट आले 4.8. आता यांची ॲडिशन करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे डेसिमल नंबर्सची आपण ॲडिशन करतो. 0 + 0 + 8 येणार. मग डेसिमल पॉईंट्सच्या खाली डेसिमल पॉईंट. त्यानंतर 5 + 6 11 11 + 4 15. सो इथे 15.8 आपले आलेले आहे सम. सो नेक्स्ट स्टेपमध्ये इथे राईट करूया 2 ब्रॅकेटमध्ये 15.8. आता 2 आणि ब्रॅकेटमध्ये 15.8 आहे म्हणजेच आपल्याला या दोघांचेही मल्टिप्लिकेशन करायचे आहे. हे पहा 15.8 मल्टिप्लाइड बाय 2 केल्यानंतर आपले प्रोडक्ट येते 31.6. सो इथे राईट करूया 31.6. आता या क्युबॉइडचा आपण एरिया फाइंड आउट करतोय सरफेस एरिया म्हटल्यावर इथे आपण राईट करणार स्क्वेअर आणि कोणते युनिट राईट करणार मीटर की सेंटीमीटर. मग इथे पहा लेंथ मीटरमध्ये दिलेली आहे, ब्रेड्थ मीटरमध्ये, हाईट मीटरमध्ये, मग इथे युनिट येणार मीटर्स. सो 31.6 स्क्वेअर मीटर झाले आपले आन्सर या क्वेश्चनचे. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट मेजरमेंट्स इथे राईट करून घेऊयात. लेंथ 8 मीटर, ब्रेड्थ 5 मीटर, हाईट 3.5 मीटर्स. आपला फॉर्म्युला राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे फॉर्म्युला आपण राईट करून घेतलेला आहे. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो 2 ब्रॅकेटमध्ये L दिलेला आहे 8 मल्टिप्लाइड बाय B आहे 5 प्लस L 8 H आहे 3.5. सो 8 मल्टिप्लाइड बाय 3.5 प्लस B आहे 5 मल्टिप्लाइड बाय H आहे 3.5 ब्रॅकेट क्लोज. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 2 ब्रॅकेटमध्ये 8 5 जार 40 प्लस 8 मल्टिप्लाइड बाय 3.5 आपल्याला करायचं आहे. सो 3.5 मल्टिप्लाइड बाय 8 प्रोडक्ट काय आले 28.0. राईट करून घेऊया 28.0 प्लस आता इथे 3.5 मल्टिप्लाइड बाय काय करायचं आपल्याला 5. चला मल्टिप्लिकेशन करा. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट काय मिळालेले आहे आपल्याला 17.5. राईट करा 17.5. आता ब्रॅकेटमध्ये हे जे नंबर्स आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडिशन करूयात. हे पहा व्यवस्थित मी डेसिमल नंबर्स राईट करून घेतलेले आहेत. डेसिमल नंबर्स बरोबर हे पहा डेसिमल पॉईंट एका खाली एकच आला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही ॲडिशन केली तरच तुमचे करेक्ट येणार आहे, नाहीतर तुमचे आन्सर चुकेल. सो 0 + 0 + 5 काय येणार 5. डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट. 8 + 7 15. सो 5 इथे राईट करणार 1 कॅरी ओव्हर. 4 + 1 5 5 + 2 7 7 + 1 8
सो 85.5 आलेले आहे आपले सम. नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करणार 2 ब्रॅकेटमध्ये 85.5. 85.5ला आता आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं. चला मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आलेले आहे 171.0. राईट करूयात 171.0. आता इथे 0.0 नाही राईट केला तरीही चालणार आहे, फक्त 171 असे राईट केले तरीही तुमचे आन्सर करेक्टच येणार आहे. इथे क्युबॉइडचा आपण सरफेस एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून राईट करणार स्क्वेअर. आणि युनिट कोणते राईट करणार हे पहा, इथे लेंथ कशामध्ये दिली आहे मीटरमध्ये, ब्रेड्थ मीटरमध्ये, हाईट मीटरमध्ये. सो इथे फायनल युनिटसुद्धा मीटरमध्ये. 171 स्क्वेअर मीटर इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट पाहूयात. आता इथे क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 घेऊयात आता आपण. A matchbox is 4 cm long, 2.5 cm broad and 1.5 cm in height. काय दिलेलं आहे, एक मॅचबॉक्स आहे. किती लॉंग आहे, त्यांची लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर्स, ब्रेड किती आहे 2.5 सेंटीमीटर्स आणि हाईट आहे 1.5 सेंटीमीटर्स. मग काय करायचं आहे आता या मॅचबॉक्सला पाहूयात. इट्स आउटर साइड्स आर टू बी कवर्ड एक्झॅक्टली विथ क्राफ्ट पेपर. या मॅचबॉक्सला काय करायचं आहे, क्राफ्ट पेपरने कवर करायचं आहे. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. मग क्राफ्ट पेपर किती लागेल या मॅचबॉक्सला कवर करायला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षात. मग क्राफ्ट पेपर किती लागेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या मॅचबॉक्सचा सरफेस एरिया फाइंड आउट करावा लागणार की नाही. आणि या मॅचबॉक्सचा शेप काय आहे, क्यूबॉइड आहे. किती इझी आहे मग आपल्याला क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट कसा करायचा हे आपल्याला माहीत आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हो ना. सो इथे आपण राईट करून घेऊयात. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट किती दिलेली आहे या मॅचबॉक्सची आणि आपला फॉर्म्युला राईट करून घेऊयात. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH ब्रॅकेट क्लोज. आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून टाकूयात. किती इझी आहे. सो 2 ब्रॅकेटमध्ये L आहे 4 मल्टिप्लाइड बाय B 2.5 प्लस L आहे 4 मल्टिप्लाइड बाय H आहे 1.5 सेंटीमीटर्स प्लस B आहे 2.5 मल्टिप्लाइड बाय H आहे 1.5 सेंटीमीटर्स ब्रॅकेट क्लोज. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. 2.5 मल्टिप्लाइड बाय 4. चला मल्टिप्लिकेशन करा. आता प्रत्येक वेळी अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचंच आहे असं काही नाही. तुमचे टेबल्स लर्न आहेत की नाही. 25 4 जार किती 100 हे तुम्हाला माहीत आहे. आणि इथे डेसिमल पॉईंट कोणत्या प्लेसवर आहे, राईट साईडने 1 डिजिट सोडून आहे. मग जे 100 आपले आन्सर आलेले आहे त्यामध्ये 1 डिजिट सोडून, राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. इतकं सोपं आहे. मग प्रत्येक वेळी अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन रफवर्कमध्ये करायचंच असं काही नाही. जर तुमचं प्रॅक्टिस चांगली असेल, तुमचे टेबल्स व्यवस्थित असतील तर तुम्ही अशा प्रकारे डायरेक्टली सुद्धा तुमचे आन्सर राईट करू शकता. सो इथे राईट करूयात 10.0 और यू कॅन राईट ओनली 10, कारण तुम्हाला माहीत आहे डेसिमल पॉईंट नंतरच्या 0ची काहीच व्हॅल्यू नसते. आता 1.5 मल्टिप्लाइड बाय 4 करायचं आहे. 15 4 जार किती, 15 4 जार येस व्हेरी गुड 60 हे तुम्हाला माहीत आहे, हो की नाही. मग तुम्ही 60 राईट करायचं आणि 1 डिजिट सोडून राईट साईडने डेसिमल पॉईंट द्यायचा. सो 6.0 और यू कॅन राईट 6 ओनली प्लस 2.5 मल्टिप्लाइड बाय 1.5. मल्टिप्लिकेशन करा. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 3.75. राईट करा 3.75. चला आता या सगळ्या नंबर्सचे सम आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी काय करावं लागणार, अशा प्रकारे ॲडिशन करावं लागणार. हे पहा इथे मी नुसतं 10 राईट केला, पण इथे मला जेव्हा ॲडिशन करायची आहे तेव्हा अशा प्रकारे डेसिमल पॉईंट द्यावेच लागले. कारण जर मी इथे डेसिमल पॉईंट नाही दिले तर आपलं ॲडिशन चुकू शकतं, हो ना. आपली ही जी डेसिमलची प्लेस आहे ती सुद्धा आपल्याकडून चुकू शकते. त्यामुळे जर तुम्ही इथे डेसिमल पॉईंट दिले तर उत्तमच. हे पहा अशा प्रकारे आपण व्यवस्थित मांडायचं आहे सम करते वेळी. आणि 0 + 0 + 5 5 येणार, इथे 7 येणार, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट, 6 + 3 येणार 9 आणि हा 1 19.75. सो 2 ब्रॅकेटमध्ये 19.75. आता 19.75ला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागणार. चला मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपले आलेले आहे 39.50. राईट करा 39.50.
एरिया फाइंड आउट करतोय ना आपण, सरफेस एरिया, म्हणून इथे राईट करणार स्क्वेअर. आणि युनिट कोणते राईट करणार, इथे पहा प्रत्येक ठिकाणी सेंटीमीटर युनिट आहे. लेंथ सेंटीमीटरमध्ये, ब्रेथ सेंटीमीटरमध्ये, हाईट सेंटीमीटर्समध्ये, मग इथे सुद्धा सेंटीमीटर. सो हिअर आवर फायनल आन्सर इज 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर. चला आता या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन आपण पाहूयात. इथे त्याआधी फायनल आन्सर राईट करून घेऊयात. 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर्स क्राफ्ट पेपर विल बी रिक्वायर्ड टू कव्हर द मॅच बॉक्स. Question number 4. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use on a trolley for carrying garden waste. आता इथे एक ओपन बॉक्स बनवायचा आहे आणि तो ओपन बॉक्स कशासाठी बनवायचा आहे, तर ट्रॉली सारखा त्याचा यूज करायचा आहे, गार्डन वेस्ट त्यामध्ये टाकायचा आहे. मग तो ओपन बॉक्स त्याचे त्यांनी इथे डायमेन्शन्स दिलेले आहेत की कसा बनवायचा आहे. त्याची लेंथ पाहिजे 1.5 मीटर्स. हे पहा अशा प्रकारे ओपन बॉक्स बनवायचा आहे आणि त्याची लेंथ आहे 1.5 मीटर्स, ब्रेड्थ दिलेली आहे 1 मीटर आणि हाईट दिलेली आहे 1 मीटर. मग असा हा ओपन बॉक्स बनवायचा आहे. हाऊ मच शीट मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक धिस बॉक्स. मग हा बॉक्स बनवण्यासाठी किती शीट मेटल लागेल. आणि आणखी पुढे क्वेश्चन विचारलेला आहे, द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड विथ रस्ट प्रूफ पेंट. आता हे मेटलचं आहे म्हटल्यावर त्याला गंज लागू नये म्हणून पेंट लावायचं आहे. कुठे पेंट लावायचं आहे, तर बॉक्सच्या आतमध्ये आणि बॉक्सच्या बाहेर सुद्धा. ॲट अ रेट ऑफ 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट द बॉक्स. काय दिलेले आहे मग त्यांनी की पेंट करायचं आहे आतून आणि बाहेरून आणि पेंटचा रेट दिलेला आहे की 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर हा रेट आहे. मग संपूर्ण बॉक्सला पेंट करण्यासाठी किती कॉस्ट लागेल. आता इथे हा क्वेश्चन खूप लेंदी आहे, त्यामुळे स्टेप बाय स्टेप समजून घ्या की आधी या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे. सो या क्वेश्चनमध्ये फर्स्ट थिंग आपल्याला विचारलेली आहे की एक ओपन बॉक्स बनवायचा आहे, त्याचे डायमेन्शन्स त्यांनी दिलेले आहेत आणि मग किती शीट मेटल लागेल असा क्वेश्चन आहे. बरोबर. आता लक्षात घ्या, हा क्युबॉइड शेप तर आहे बरोबर, पण याचा जो वरचा सरफेस आहे तो ओपन आहे. हे पहा, अँड ओपन बॉक्स बनवायचा आहे म्हणजे वरचा जो रेक्टँगल आहे तो मिसिंग आहे या क्युबॉइडमध्ये, हो की नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, क्युबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बरोबर. क्युबॉइडमध्ये किती सरफेसेस असतात, 6 सरफेसेस असतात. मग त्या 6 सरफेसेसपैकी 1 सरफेस इथे मिसिंग आहे, नाही आहे. मग आपल्याला 1 रेक्टँगलचा जो एरिया आहे तो मायनस करावा लागणार की नाही, हो ना. चला तर मग आपण इथे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात म्हणजे तुम्हाला समजेल. सो इथे लेंथ ब्रेड्थ हाईट आपण राईट करून घेतली आणि मग आता आपल्याला किती शीट मेटल लागेल ते फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, क्युबॉइडच्या टोटल सरफेस एरियामधून हा जो टॉप सरफेस एरिया आहे तो मायनस करावा लागणार की नाही. सो इथे राईट करून घेऊयात, टोटल शीट मेटल रिक्वायर्ड इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड मायनस टॉप सरफेस एरिया ऑफ द बॉक्स. सो टोटल सरफेस एरिया क्युबॉइडचा काय आहे फॉर्म्युला आपला, 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH बरोबर, मायनस टॉप एरिया ऑफ द बॉक्स करायचं आहे आपल्याला, हो की नाही. मग काय येणार, LB येणार. हे पहा, हा आहे टॉप, हो की नाही. टॉपची ही आहे लेंथ आणि ही आहे ब्रेड्थ, सो मायनस LB. चला आता 2 आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये आहे LB प्लस LH प्लस BH. मग 2 काय होतोय, LB ला मल्टिप्लाय होतोय, LH ला मल्टिप्लाय होतोय आणि BH ला मल्टिप्लाय होतोय. चला इथे राईट करूयात, 2LB प्लस 2LH प्लस 2BH मायनस LB. आता इथे लक्षात घ्या, इथे 2LB आहे आणि इथे LB आहे. 2LB मधून 1LB सबट्रॅक्ट केल्यानंतर किती LB रिमेनिंग राहणार, तर 1LB, हो ना. इथे राईट करणार 1LB प्लस 2LH प्लस 2BH. आलं लक्षात. म्हणजेच टोटल शीट मेटल रिक्वायर्ड इज इक्वल टू LB प्लस 2LH प्लस 2BH. आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. आपल्याकडे LB आहे, LH आहे, BH आहे, हो ना. चला इथे व्हॅल्यूज राईट करून घेऊयात. 1LB, L किती आहे
1.5 हो ना. त्यानंतर बी किती आहे, बी आहे 1 मीटर मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 2 ॲज इट इज, एल आहे 1.5 मीटर, एच आहे, एच किती आहे 1 आहे ना, प्लस 2 ॲज इट इज, बी आहे 1, एच आहे 1, सो 1 मल्टिप्लाइड बाय 1. चला आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 1 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 1 किती येणार, 1.5 ओनली है ना, सो 1.5 प्लस आता इथे 1.5 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1. आता जेव्हा 1 मल्टिप्लाय होत असतं तेव्हा त्याची काहीच व्हॅल्यू नसते, हो की नाही, कारण आपण कोणत्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तो नंबर स्वतःच असतो, हो ना. सो इथे काय येणार आन्सर, 1.5 मल्टिप्लाइड बाय 2, 15 2s are 30, आणि मग 30 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, मग इथे काय येणार 3.0 प्लस आता हे नेक्स्ट मल्टिप्लिकेशन करा, 2 1s are 2 आणि 2 1s are 2, सो इथे येणार 2. आता ॲडिशन करा, ॲडिशन केल्यानंतर हे पहा काय आन्सर येणार, इथे येणार 5, त्यानंतर हा डेसिमल पॉईंट, त्यानंतर 1 + 3 4, 4 + 2 6, 6.5, सो 6.5 इथे आपले इथले आन्सर आलेले आहे की किती शीट मेटल लागणार आहे. तर किती शीट मेटल लागणार आहे, 6.5, पण 6.5 काय, 6.5 स्क्वेअर मीटर इतके शीट मेटल लागणार आहे. सो इथे राईट करून घेऊयात आपण, 6.5 स्क्वेअर मीटर शीट विल बी रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स. आता किती शीट लागेल हे तर आपण फाइंड आउट केलं, पण पुढचा काय प्रश्न आहे क्वेश्चनमध्ये, द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड विथ रस्ट प्रूफ पेंट at a rate of 150 rupees per square meter. How much will it cost to paint the box? आता पुढे काय करायचं आहे की 6.5 स्क्वेअर मीटर इतकं मेटल शीट तर लागणारच आहे, पण आतून आणि बाहेरून पेंट करायचं आहे, बरोबर, म्हणजे 6.5 स्क्वेअर मीटरला पेंट करायचं आहे. पण 6.5 हा झाला सरफेस एरिया बाहेरचा, आणि आत सुद्धा पेंट करायचं आहे ना, हो ना, म्हणजे 2 टाइम्स करायचं आहे पेंट, आतून एकदा आणि बाहेरून एकदा. मग 6 स्क्वेअर मीटर्सला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करून दोन्ही बाजूकडचा एरिया आधी फाइंड आउट करावा लागेल, हो ना, आणि मग आपल्याला टोटल कॉस्ट काढता येणार आहे. 1 स्क्वेअर मीटरची कॉस्ट त्यांनी दिलेली आहे, मग टोटल कॉस्ट आपल्याला त्यानंतर काढता येणार. चला नेक्स्ट पेजवर आपण पाहूयात. हे पहा, आता इथे 6.5ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण इथे प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहे 13.0. त्याआधी इथे आपण राईट करून घेऊयात. वी नीड टू पेंट both inside and outside surface area of the box, so area to be painted is equal to 2 multiplied by area of the metal sheet. किती आहे मेटल शीटचा एरिया, 6.5, हो ना, मग 2 multiplied by 6.5 स्क्वेअर मीटर्स किती आलेलं आहे प्रोडक्ट आपलं 13.0. राईट करून घेऊया 13.0, और यू कॅन राईट ओनली 13 स्क्वेअर मीटर, हो ना. चला आता किती एरियाला, टोटल किती एरियाला पेंट करायचं आहे हे तर आपल्याला मिळालं, 13 स्क्वेअर मीटर इतका एरिया पेंट करायचा आहे. पर स्क्वेअर मीटर काय रेट आहे पेंटचा, नाव द रेट ऑफ पेंटिंग इज इक्वल टू 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटरला 150 रुपीज, मग 13 स्क्वेअर मीटरला किती, किती इझी आहे, हो ना. चला काय करणार आपण, टोटल कॉस्ट टू पेंट 13 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू, येस व्हेरी गुड, रेट मल्टिप्लाइड बाय काय करावं लागतं आपल्याला, एरिया टू बी पेंटेड, रेट आहे 150, सो 150 मल्टिप्लाइड बाय 13 स्क्वेअर मीटर. 150ला 13 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 1950, सो 1950 रुपीज लागतील त्या संपूर्ण बॉक्सला पेंट करण्यासाठी. चला इथे आपण आपले फायनल आन्सर राईट करूयात. हेन्स इट विल कॉस्ट 1950 rupees to paint the open box from inside and outside with rust proof paint. क्वेश्चन नंबर 4चे हे कम्प्लीट आन्सर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या की आपण कशा प्रकारे फायनल आन्सरपर्यंत पोहोचलो आहोत. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 47 कम्प्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.